नमस्कार. सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तुम्हालाही रोजच्या जेवणामध्ये भाजी चपाती भाकरी खाऊन कंटाळा असेल किंवा रात्रीच्या जेवणामध्ये काहीतरी हलकं फुलकं खायचं असेल तर एकदा हा बेत नक्की बनवून पहा. त्यासाठी एका भांड्यामध्ये अर्धी वाटी तुरीची डाळ आणि अर्धी वाटी मूग डाळ घेतली आहे. आता या दोन्ही डाळी मिक्स करून 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या. तर इथे दोन्ही डाळी 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या आहेत. आता यामध्ये 1 ग्लासभर पाणी घालायचं. त्यानंतर यामध्ये थोडंसं मीठ आणि 1 चमचाभर तेल घालायचं. तेल घातल्यामुळे डाळ एकसारखी छान आणि मऊसूत शिजते. आता तेल आणि मीठ डाळीमध्ये चमच्याने मिक्स करून घ्यायचं. सर्व साहित्य मिक्स करून घेतलं की आता इथे एका कुकरमध्ये मी खाली 1 ग्लास पाणी घातलंय आणि त्यावरती स्टँड ठेवलंय. त्यावरती आता हा डब्बा ठेवायचा आणि कुकरला झाकण लावून कुकर गॅसवरती ठेवायचा आणि मध्यम आचेवरती कुकरच्या 3 शिट्ट्या करायच्या आणि गॅस बंद करून कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा. डाळ शिजून कुकर थंड होतोय तोपर्यंत गॅसवरती एका बाजूला कढई गरम करायला ठेवली आहे. कढई गरम झाली की आता त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं. तुम्ही या ठिकाणी तेलाऐवजी तुपाचा वापर सुद्धा करू शकता. तेल गरम झालं की इथे मी 2 लाल सुक्या मिरच्या घेतल्या आहेत. त्या अशा पद्धतीने हाताने मोडून तेलामध्ये घालायच्या. त्याचसोबत 1 मोठा चमचा जिरे घालायचे आणि एक अर्धा मिनिट हे तेलामध्ये भाजून घ्यायचं. तरी ते जिरे तेलामध्ये एक अर्धा मिनिट कच्चेपणा जाईपर्यंत भाजून घेतले आहेत. आता यामध्ये इथे मी 1 ग्लास बासमती तांदूळ जो आपण बिर्याणी बनवण्यासाठी वापरतो तो 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे. तो तांदूळ यामध्ये घालायचा. इथे तांदूळ मी धुवून लगेच वापरला आहे. पाण्यामध्ये थोडाही वेळ भिजत ठेवला नव्हता. तांदूळ यामध्ये घातल्यानंतर आता मध्यम आचेवरती जिऱ्यासोबत 1 ते 2 मिनिटं छान असा परतून घ्यायचा. म्हणजे जो जिऱ्याचा फ्लेवर आहे तोही या तांदळामध्ये छान उतरला जातो. तर इथे तांदूळ जिऱ्यासोबत 1-2 मिनिटं परतून घेतलाय. त्यानंतर यामध्ये पाणी घालायचं. तर इथे मी या ग्लासनी 1 ग्लास तांदूळ घेतला होता. आता त्याच ग्लासनी मोजून मी यामध्ये 2 ग्लास पाणी घालणार आहे. जर तुम्ही हा जिरा राईस कुकरमध्ये बनवत असाल तर यामध्ये फक्त 1.5 ग्लास पाणी घालायचं. पाणी घातल्यानंतर आता हा तांदूळ पाण्यासोबत एकसारखा मिक्स करून घ्यायचा. तांदूळ पाण्यासोबत एकसारखा मिक्स करून घेतला की आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं म्हणजे हे मीठ पूर्ण भातामध्ये एकसारखं पसरतं. त्यानंतर हाय फ्लेमवरती याला एक उकळी काढून घ्यायची. हाय फ्लेमवरती उकळी आली की गॅसचा फ्लेम मीडियम करायचा आणि आता याच्यावरती अर्धं झाकण ठेवायचं आणि यातलं पूर्ण पाणी आटेपर्यंत हा तांदूळ मध्यम आचेवरती शिजवून घ्यायचा. तर इथे व्हिडिओत दाखवले त्याप्रमाणे अर्धं झाकण ठेवूनच हा तांदूळ शिजवून घ्यायचा आहे. तर इथे अर्धं झाकण ठेवून 10 मिनिटं मध्यम आचेवरती मी हा तांदूळ शिजवून घेतलाय. आता झाकण काढायचं आणि एकदा चमच्याने हलवून घेऊयात आणि तुम्ही बघू शकता यामध्ये आणखी थोडं पाणी शिल्लक आहे. त्यानंतर गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि आता याच्यावरती पूर्ण झाकण ठेवायचं आणि लो फ्लेमवरती हा तांदूळ पाणी आटेपर्यंत पूर्ण शिजवून घ्यायचा. तर इथे लो फ्लेमवरती पूर्ण झाकण ठेवून हा भात मी 6 ते 7 मिनिटं पुन्हा शिजवून घेतलाय. तुम्ही बघू शकता यामध्ये थोडंही पाणी शिल्लक नाहीये. जिरा राईसमध्ये थोडंही पाणी शिल्लक नाहीये. तांदूळ एकदम परफेक्ट शिजलाय हे चेक करण्यासाठी इथे मी तुम्हाला आणखी एक ट्रिक सांगते. टूथपिक घ्यायची किंवा एखादा चमचा घ्यायचा आणि तो भातामध्ये घालायचा. बाहेर काढल्यानंतर तुम्ही बघू शकता या टूथपिकला थोडंही पाणी शिल्लक नाहीये. म्हणजे यातील सर्व पाणी निघून गेले. तांदूळही एकदम परफेक्ट शिजलाय. आता यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि भातासोबत एकदा मिक्स करून घ्यायची आणि ते एकदम रेस्टॉरंट स्टाईल हॉटेल स्टाईल किंवा ढाब्यावर मिळतो असा जिरा राईस बनवून तयार झालाय. तुम्ही या अशाच पद्धतीने हा जिरा राईस कुकरला सुद्धा बनवू शकता. जिरा राईस बनवून होईपर्यंत कुकरच्या शिट्ट्या होऊन कुकरही पूर्णपणे थंड झालाय. तुम्ही बघू शकता डाळही एकदम परफेक्ट आणि मऊसूद अशी शिजली आहे. त्यानंतर कुकर खाली उतरायचा आणि त्यावरतीच कढई गरम करायला ठेवायची. कढई गरम झाली की त्यामध्ये 3 चमचे तेल घालायचं. इथे मी पोहे खायच्या चमच्याने 3 चमचे तेल घेतले. तेल गरम झालं की आता यामध्ये 1 दालचिनीचा तुकडा 1 तमालपत्र घालायचं. त्याचसोबत 1 अर्धा चमचा जिरे घालायचे आणि मध्यम आचेवरती हे सर्व अर्धा मिनिट तेलामध्ये परतून घ्यायचं. खडे मसाले 1 अर्धा मिनिट तेलामध्ये परतून घेतले की आता यामध्ये 2 हिरव्या मिरच्या मधून चिरून घेतल्या आहेत त्या घालायच्या. त्याचसोबत 2 लाल सुक्या मिरच्या घालायच्या आणि आता पुन्हा ह्या मिरच्या अर्धा मिनिटभर तेलामध्ये परतून घ्यायच्या. मिरच्या 1 अर्धा मिनिटभर तेलामध्ये परतून झाल्या की आता यामध्ये इथे मी 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय तो घालायचा.
त्याचसोबत एक मोठा चमचा खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेली आलं लसणाची पेस्ट घालायची आणि आता हे सर्व आले लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि कांद्याला गुलाबी रंग येईपर्यंत मध्यम आचेवरती परतून घ्यायचं। सर्व साहित्य आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि कांद्याला गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेतलं की आता यामध्ये इथे मी एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलाय, तो यामध्ये घालायचा आणि मध्यम आचेवरती टोमॅटोही मऊसूद होईपर्यंत परतून घ्यायचा। टोमॅटो पटकन भाजला जावा म्हणून यामध्ये तुम्ही थोडंसं मीठही घालू शकता। मीठ घातल्यामुळे टोमॅटो पटकन भाजला जातो आणि छान मऊसूद होतो। तर इथे टोमॅटोही मध्यम आचेवरती छान मऊसूद होईपर्यंत भाजून घेतलाय। त्यानंतर आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे। त्यामध्ये 1 चमचा धणे पावडर, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा जिरा पावडर आणि अर्धा चमचा हळद घालायची। आता हे सर्व पावडर मसाले यांचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे। तर इथे पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत सर्व मसाले परतून घेतले आहेत। आता यामध्ये आपण जी डाळ शिजवून घेतली होती ती घालायची। शिजवून घेतलेली डाळ भाजून घेतलेल्या मसाल्यामध्ये घातली की ते आता मसाल्यासोबत एकसारखी मिक्स करून घ्यायची। तर इथे ही डाळ तुम्हाला घट्टसर दिसत असेल त्यामुळे यामध्ये पाणी घालून ही थोडीशी सैलसर करायची आहे। पण यामध्ये पाणी घालताना पाणी गरम करून घालायचं, थंड पाणी घालायचं नाही, नाहीतर डाळ तयार झाल्यानंतर जेव्हा थंड होते तेव्हा यामध्ये पाणी वेगळं दिसतं आणि डाळ वेगळी दिसते। तर इथे मी बाजूच्या गॅसवरती एक मोठा ग्लास पाणी गरम करून घेतलं आहे। ते गरम केलेलं पाणी मी यामध्ये घालणार आहे आणि पुन्हा एकदा हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुम्हीही जेव्हा कोणतीही डाळ बनवाल तेव्हा त्यामध्ये जर त्या डाळीची तुम्हाला क्वांटिटी वाढवायची असेल तर त्यामध्ये थंड पाणी न घालता पाणी गरम करूनच घाला। तर इथे हा दाल तडका मी जिरा राईस सोबत खाण्यासाठी बनवतीये, त्यामुळे याची कन्सिस्टन्सी मी अशीच ठेवणार आहे, थोडीशी सैलसर। जर तुम्हाला ही दाल रोटीसोबत किंवा चपातीसोबत फुलक्यासोबत खायची असेल तर तुम्ही याची कन्सिस्टन्सी आणखी घट्टसर ठेवली तरी चालेल। त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं। मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आणि हाय फ्लेमवरती याला एक उकळी काढायची। दाल तडक्याला हाय फ्लेमवरती एक उकळी काढून घेतली की आता गॅसचा फ्लेम मीडियम टू लो करायचा आणि एक 7 ते 8 मिनटं ही डाळ मीडियम टू लो फ्लेमवरती छान अशी उकळवून घ्यायची। हा दाल तडका तुम्ही जेवढा शिजवून घ्याल तेवढा हा चवीला एकदम भन्नाट लागतो। तर इथे हा दाल तडका मी मीडियम टू लो फ्लेमवरती एक 7 ते 8 मिनटं छान असा शिजवून घेतलाय। शिजल्यानंतर आणखी हा थोडासा घट्टसर झालाय, तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता आणि हा दाल तडका जसा थंड होईल तसा आणखी घट्टसर होत जातो। त्यानंतर आता यामध्ये वरून थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि एक मोठा चमचा तूप घालायचं। तूप घातल्यामुळे या दाल तडक्याची चव दुप्पट वाढते आणि चवीलाही एकदम अप्रतिम लागतो। आता तूप आणि कोथिंबीर घातली की हा दाल तडका पुन्हा 1 ते 2 मिनटं मीडियम टू लो फ्लेमवरती शिजवून घ्यायचा। तूप कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा हा दाल तडका मी 2 ते 3 मिनटं मीडियम टू लो फ्लेमवरती शिजवून घेतलाय आणि हा दाल तडका तुम्ही बघू शकता, दिसायलाच एवढा छान दिसतोय आणि चवीला सुद्धा एकदम भन्नाट झालाय। तर इथे आपला हॉटेल स्टाईल किंवा ढाब्यावर मिळतो असा जिरा राईस त्याचसोबत दाल तडका सुद्धा तयार आहे। आता आपण ताट वाढून घेऊयात। तर इथे ताटामध्ये सुरुवातीला मस्त मोकळा ढाबा स्टाईल जिरा राईस, त्याचसोबत ढाबा स्टाईल अगदी सोप्या पद्धतीने बनवलेला दाल तडका, लिंबू आणि कांदा, एकदम बेस्ट कॉम्बिनेशन आहे। रात्री जेवणामध्ये काहीतरी हलकं फुलकं खायचं असेल किंवा चपाती भाकरी खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा ही मिनी थाळी नक्की ट्राय करून बघा। ढाबा स्टाईल गरमागरम जिरा राईस सोबत हा गरमागरम ढाबा स्टाईल दाल तडका चवीला एकदम भन्नाट लागतो आणि या पद्धतीने जर तुम्ही जिरा राईस आणि दाल तडका बनवलात तर मोठी माणसंच नाही, मुलंसुद्धा अगदी आवडीने खातील। जर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।